हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सोमनाथ पवार न्यू ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला एक नवीन भाडं लागलेलं आहे बघा, भंगारचं. तिथून आपण भंगार मटेरियल भरलेलं आहे आता, आणि ते घेऊन आपल्याला नाशिकला न्यायचं आहे. तर आपण इथे या स्पीडवेल एज्यू स्पोर्ट शाळेमध्ये आलेलो आहे. स्पीडवेल एज्यू स्पोर्ट शाळेमध्ये आपण आलेलो आहे, आणि तिथून आता हे बघा, हे भंगार भरलेलं आहे. हे बघा, हे भंगार भरतोय गाडीमध्ये, लोड करता येते. आणि हे भंगार घेऊन त्याला नाशिकला न्यायचं भंगारवाल्याकडं. तर बघा, ही शाळा आहे स्पीडवेल एज्यू स्पोर्ट स्कूल. इथूनच दुसरं भाडं मिळालेलं आहे. तर परिसर बघा किती छान आहे इथला, सुंदर परिसर आहे बघा, एकदम छान इथं. आणि हवा मस्त सुटलेली मित्रांनो. हवा सुटल्यामुळं खेळ चाललेला आहे बघा, छानपैकी. हवा आणि झाडी यांचा खेळ चाललेला आहे मस्त. वातावरण किती छान आहे बघा इथलं. हे भंगार भरतात आपल्या गाडीमध्ये, आणि हे आपल्याला भाडं लागलं आहे इथून. आणि हा सुंदर परिसर शाळेचा छान आहे बघा, एकदम मस्त. शाळेचा बघा किती सुंदर परिसर आहे. आणि मागच्या बाजूला पण बघा, डोंगरांच्या रांगा बघा किती छान आहे. डोंगर रांगा बघा किती छान छान आहे. आणि सर्व पावसाचं धुकं आहे, सर्व पावसाळी वातावरणामुळं संपूर्ण धुकं आहे बघा. आणि आभाळसुद्धा पूर्ण भरलेलं आहे हे बघा. आणि त्यामुळं थंड आवाज होते, तेव्हा भारी वाटतं मला. तर आता आपली गाडी लोड होते आता. याचाही लोड करताय आता. अजून का ताई लोड होत आलेली, आणि लोड झाली का आपण निघूया. तर मित्रांनो बघा, आता आपली गाडी लोड झालेली आहे. आणि बघा, आता ही लोड झालेली गाडी. तर चला निघूया आता आपण. तर मित्रांनो, आता आपण शाळेमधून भंगार येऊन निघतोय आता. तर चला निघूया आपण. ओके. मस्त परिसर आहे, छान वाटलं एकदम इकडं. सर्व हिरवगार आणि एकदम हिरवीगार शेती आणि थंडगार वारं, भारी वाटलं. हे बघा, इथं कसं बघा शेती आहे केलेली. ही वस्ती, शेतकऱ्यांची वस्ती बघा, छान जनावर वगैरे बांधलेले. मस्त लाईफ आहे शेतकऱ्यांचं. परिसर निसर्गरम्य परिसर. भारी वाटतं एकदम मस्त. इथे आल्यानंतर आहे ना, सिटीमध्ये जाऊशी वाटत नाही लवकर. सिटीमध्ये काय गजबज, प्रदूषण, गर्दी,
तेवढं इकडे आले छान वाटतं एकदम मस्त पैकी. हे बघा पुढं तळ आहे बघा पाण्याचं. पाणी दिसतंय ना ते, तो बंधारा आहे तो. आणि बघा ही जी वस्ती आहे ना, साठे फार्म आहे. साठे फार्म. आणि बघा हा छानसा निसर्गरम्य परिसर. आणि तिथं असलेली घरी बघा किती छान वाटतात. घर बघा एकदम छान वाटतं मस्त आहे. ही भात शेती बघा. आता भात बराच मोठा झालाय. सर्व भात शेती. आणि हा पाठीमागचा बघा डोंगराळ परिसर मस्त पैकी. सिंगल रस्ता आहे, त्यामुळे एखादी गाडी जर आली तर थोडा पास व्हायला प्रॉब्लेम येतो, पण होऊन जातं. हे बघा हे छोटे छोटे घर किती मस्त वाटतं बघा. बघा हा परिसर. बघा हे मंदिर. आणि बघा हे समोर दिसतं ना ते दत्त मंदिर आहे. आणि हे बघा पाणी किती मस्त छान छान वाहत आहे बघा. रस्त्याने छान पाणी वाहत आहे बघा. उतार असल्यामुळं ते छान पाणी वाहत आहे. आणि समोर दिसतं ते दत्त मंदिर आहे ते. आणि इकडून आता आपण डाव्या बाजूला वळून पुढं गाव क्रॉस गाव लागेल आता आपल्याला. गावातून जायचं आपल्याला. आणि गावाच्या पुढं गेलं का आपल्याला हायवे लागेल. हायवेने डायरेक्ट नाशिक. मग हे बघा कसे शेतकऱ्यांचे शेड आहे बघा. हे शेतीसाठी नवीन नवीन प्रयोग करतात शेतकरी आजकाल. आणि ते छान बरं वाटतं ते. असे शेतकऱ्यांचे घर आजूबाजूंना. त्यामुळे अशी आजूबाजूला शेतकऱ्यांची घर आहे. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shade. गावाला सुरुवात झालेली आहे. छोटी छोटी दुकानं ग्रामीण भागात. छोटी दुकाने आणि आजकाल मोठी पण दुकाने आता ग्रामीण भागात. पूर्वीसारखे ग्रामीण भाग नाही राहिला आता. मोठमोठी दुकानं, घरं पण छान छान झाली आता ग्रामीण भागातली. हे बघा हे आरोग्य केंद्र ग्रामीण भागासाठी. बघा आता गावातून जातोय आपण. बघा ही छानपैकी मस्त दुकान आहे बघा. बघा गावातली दुकाने पण छान छान दुकाने मस्त पैकी. त्यामुळे शक्यतो आता सिटीमध्ये जाण्याची वेळ येत नाही. नाही तर पूर्वी ग्रामीण भागातून कोणतीही वस्तू घ्यायची तर सिटीतच जावं लागायचं. हे बघा हे भाज्यांची दुकानं. सर्व प्रकारची दुकानं राहतात इथं. ग्रामीण भागात आता
सर्व प्रकारची दुकानं मिळतात. त्यामुळे सिटीमध्ये जाण्याची शक्यतो गरज पडत नाही. ही बघा जनावरे कसे मस्तपैकी फिरत आहे बघा रस्त्यावरती. जनावरांना चारा भरपूर आहे आता आणि पाणी भरपूर, त्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम सध्या तरी सॉल्व्ह झालेला आहे. आणि समोर बघा कसं पाऊस पडतो, त्यामुळे सर्व धुकं आहे बघा. Woke up late, missed the morning glow. आणि मित्रांनो बघा आता आला समोर आला तो हायवे बघा. तर आपल्याला मुंबई आग्रा हायवे लागतोय आता आणि इथून लेफ्ट मारून आपण सरळ नाशिकच्या कडे निघू आता. हा हायवे. आता आपण हायवेला लागलो. Woke up late, missed the morning glaze. गार वारं सुटलेलं आहे एकदम आणि थंडीमुळे आता थोडं आपण चहा घेण्यासाठी थांबू. आपण जरा गरम गरमपणा येईल, जरा अंगामध्ये उबदारपणा येईल, कारण खूप थंडी वाजायला सुरुवात झाली. आता चहा घेण्यासाठी थांबू कुठेतरी. समोर दिसतोय ना, समोरचे डोंगर दिसतात बघा, ते पांडवलेणी डोंगर आहे ते. आणि हा संपूर्ण उतार आहे. आता हे रायगड नगर आहे आता येईल ते. बघा या साईडला हे रायगड नगर आहे आणि या साईडला भरपूर रिसॉर्ट आहे. हे रायगड नगर आणि भरपूर रिसॉर्ट आहे या साईडला, कारण इकडं धरण डॅम आहे इकडं, त्यामुळं रिसॉर्ट भरपूर आहे. हे का मित्रांनो, नाशिकच्या बाहेर आहे ना धाबे खूप आहे. धाबे हॉटेल हे बघा, खूप धाबे हॉटेल आहे. त्यामुळं नाशिकचे पब्लिक सुद्धा सुट्टीच्या दिवशी सर्व नाशिकच्या बाहेर येऊन असे हॉटेलमध्ये येऊन जेवणाची मजा घेत राहतात. हे बघा आता इकडं पण बघा, हे सर्व ढाबे, खूप ढाबे. नाशिकला भरपूर ढाबे आणि मजा येते जेवणाला सुट्टीच्या दिवशी जर आल्यानंतर. हे बघा सर्व छोटे छोटे हॉटेल ढाबे भरपूर. हे निर्मल आश्रम आहे, शीख लोकांचं निर्मल आश्रम आहे. मंदिर, शीख लोकांचं मंदिर आहे इथं. मित्रांनो समोर जो डोंगर दिसतोय ना तो पांडवलेलाच आहे बघा. हे बघा त्याच्यामधला तो उजव्या साईडचा जो डोंगर दिसतोय ना तो पांडवलेलाच आहे. आपण आता इथं या पुढे आहे ना, इथं पुढं चहाची डबरी, तिथं छान चहा मिळतो. तर आपण इथं चहा घेऊया आता. आणि बघा कसं एरोप्लेन, मिगी एरोप्लेन बघा इथे टांगलेलं आहे. इथं चहा घेऊया आता आपण.
चहासाठी थांबूया आता आपण इथे. तर आता आपण इथं आलेलो आहे बघा. हे आपलं गाडी भंगारने भरलेली आणि हे समर्थ चहा आणि स्नॅक. तर इथं मस्तपैकी चहा मिळतो. त्यामुळे चहा पिण्यासाठी आम्ही इथं थांबतो. चहा घेऊ चला. मस्त छान होते बघा हायवे. चहा घेतली आणि बघा एक हे घेतला. मस्त खायला भारी वाटतंय. पाऊस चालूच आहे. आणि चहा नंतर बघा हे छान वाटतं. मित्रांनो बघा आता हा गरवारी पॉइंट आहे. सारखा पाऊस चालू आहे त्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे. गाड्यांची ये जा कमी जरा, नाही तर ह्या रोडला जरा गर्दी राहते. आणि आता बघा इथं पुढं बोगदा येईल ना, तिथून आपल्याला त्या बोगद्या खालून राईटला घेऊन आणि तिकडच्या उजव्या हाताच्या सर्व्हिस रोडने आपल्याला जायचंय. ते बघा आता आपण हा टर्न घेतोय. आता समोर दिसतंय ते पांडवलीनी फाळके स्मारक, तिकडे जायचा रस्ता आहे बघा. आता ह्या सर्व्हिस रोडने आपल्याला सरळ जायचं आहे आणि ह्याच रोडवरती ते भंगारचं दुकान आहे. तिथं मग हे भंगार उचलून देऊन टाकायचंय. हे बघा मित्रांनो, जे समोर आहे ना उजव्या हाताला, ते एक्सप्रेस इन हॉटेल आहे बघा. बघा एक्सप्रेस इन हॉटेल. खूप मोठं हॉटेल आहे. खूप मोठं हॉटेल मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता आपण राणेनगरच्या जवळ पोहोचतोय. आता जिथं आपल्याला हे भंगार द्यायचंय ते बघा. आता राणेनगर थोडंसं पुढे आहे. तर आपण आता भंगार दुकानात आलेलो आहे बघा. हे नाशिक स्क्रॅप राम, आणि तिथं आता आपली गाडी खाली करायची. आता मित्रांनो
भंगारचं भाडं खाली करून आता मी नाक्यावर आलेलो आहे आणि आज जरा मी खूप आनंदित आहे कारण आज 2 भाडं लागले. एक वाडीवाऱ्याचं आणि तिकडून परत रिटर्न वाडीवरून नाशिकचं. तर आज जरा छान वाटलं एकदम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आज इथंच थांबू. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कंप्लेंट असेल तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हसा आणि हसत राहा. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके, गुड डे.